श्री स्वामी समर्थ. आज आपण काही निरोगी आरोग्याविषयी महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. 1. काहीही वाचण्यापूर्वी किंवा अभ्यास करण्यापूर्वी जिरे खाल्ले तर आपण काय वाचले आहे ते लक्षात राहण्यास मदत होते. 2. स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी कोरफडीचा गर स्ट्रेच मार्कवर लावून 10 मिनिटे हळुवारपणे मसाज करा व नंतर धुवून टाका. 3. इन्स्टंट स्ट्रेच मार्क लपवायचे असतील तर फाउंडेशन किंवा कन्सिलर स्ट्रेच मार्कवर लावा. 4. कपाळ दुखत असल्यास लवंगचे तेल लावावे, फरक पडतो. 5. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाणी जरूर प्यावे, यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. 6. काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. 7. 2 ते 3 थेंब ग्लिसरीन व लिंबाचा रस मिसळून ओठांना लावल्यास ओठ गुलाबी होतात. 8. गरोदरपणामध्ये दिवसातून 2 वेळा बदाम तेल किंवा खोबरेल तेल पोटावरती लावा व हळुवारपणे मसाज करा. यामुळे पोटावरती आग होणार नाही आणि स्ट्रेच मार्क्सही पडणार नाहीत आणि जरी पडले तरी जास्त ते डार्क दिसून येत नाहीत. 9. लहान मुलांना अंघोळ घातल्यानंतर नखे कापावीत. अंघोळ घातल्यामुळे नखे नरम होतात, त्यामुळे ती पटकन कापली जातात व त्यांना दुखत नाही. 10. अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी खूप फायदा होतो. 11. एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे जो गुलाबी गाल देईल, ती म्हणजे साखर. आपल्या गालावर 2 ते 3 मिनिटं साखरेने हळुवारपणे मसाज करा व नंतर धुवून टाका. गुलाबी गाल मिळवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून एकदा करा. 12. दह्याचे सेवन केल्यामुळे डिप्रेशन आणि मानसिक दबावापासून आराम मिळतो. दह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते, आपले शरीर थंड राहते. 13. रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक सेवन करावे. 14. साखर व मध मिसळून ओठांना स्क्रब केल्यास ओठांचा काळेपणा निघून जातो व ओठ गुलाबी होतात. 15. माक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदाची पाने असल्यास त्यांचा रस घालून हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून मालिश करावी व 1 तासानंतर धुवावे. यामुळे केस गळती कमी होऊन केस मजबूत, घनदाट, काळे होतील. 16. कानामध्ये खाज होत असेल, कमी ऐकू येत असेल किंवा कान दुखत असेल तर सकाळी उठल्या उठल्या सब्जाच्या तेलाचे 2 थेंब कानामध्ये सोडावे आणि 5 मिनिटे कानाला मसाज करावी, नक्कीच फरक पडेल. 17. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी जास्तीत जास्त नारळ पाणी प्यावे. 18. औषध पिल्यानंतर लगेच चहा पिल्याने एखाद्याचे यकृत खराब होऊ शकते, कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण शरीरासाठी खूप हानिकारक असते, ते हळूहळू यकृत खराब करते. 19. पिरियड्समध्ये ओटीपोटी जर खूप त्रास होत असेल, ब्लिडिंग होत नसेल तर गरम भातामध्ये तूप आणि काळी मिरी पूड घालून खावी, त्रास नक्कीच कमी होतो. 20. केस मऊ सिल्की होण्यासाठी कोरफडीचा गर काढून तो मिक्सरमधून बारीक करून घ्यावा व तो केसांना लावून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यावे व नंतर थंड पाण्याने धुवावे. यामुळे केस सिल्की तर होतातच, त्याचबरोबर केस लांबही होतात. 21. कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांच्या मुळाशी लावल्यास केस मुळातूनच पांढरे होणे कमी होते. 22. वारंवार उचमळत असेल, मळमळत असेल तर खडीसाखर चोखून खावे, त्रास कमी होतो. 23. शरीरामध्ये उष्णता जास्त वाढली असेल तर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल कोमट करून लावावे व तांब्याच्या वाटीने किंवा पेल्याने मालिश करावी. 24. चेहऱ्यावरील सुरतुक्या कमी करण्यासाठी 1 देशी अंड फोडून ते मुलतानी मातीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा व अर्ध्या तासाने धुवा. 25. केसामध्ये कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये 1 कप दही, अर्धा लिंबूचा रस घालावा आणि मेहंदी 7 ते 8 तास भिजत घालावी. 26. 2 छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये 10 थेंब गुलाब पाणी आणि 10 थेंब लिंबाचा रस टाका. या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर लावून थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल. 27. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते, यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने भाताचे सेवन करू नये. 28. जे लोक अन्न चावून खात नाहीत त्यांना हृदयविकाराच्या त्रासाला सामोरे जावे लागते, तसेच लवकर अन्न पचन होत नाही, यामुळे लठ्ठपणा वाढतो, म्हणून अन्न चावून खावे. 29. जे लोक भरपूर गोड खातात, चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. 30. दररोज सकाळी अनुशापोटी 1 चमचा तूप खाल्ल्याने पोट साफ होते व सौंदर्य वाढण्यास मदत होते, त्यामुळे दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत तूप खावे. 31. चहा चपाती खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 32. 1 ग्लास दुधामध्ये 1 चिमूट इलायची पावडर आणि हळद टाका. यामध्ये तुम्ही चवीनुसार साखर टाकू शकता.
ॲनिमियाची लक्षणे तसेच कमजोरीपासून दूर राहण्यासाठी रोज रात्री हे दूध प्यावे. 33. कान जास्त दुखत असेल तर खोबरेल तेलामध्ये 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या चुरून टाकाव्यात आणि ते तेल कोमट करावे आणि कापसाच्या मदतीने ते तेल कानामध्ये सोडावे. नक्कीच आराम मिळतो. 34. पपईची साल चेहऱ्यावरती चोळल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग निघून जाण्यास मदत होते. 35. दररोज तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. 36. नाचणीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी नाचणीची भाकरी खावी. 37. जास्त प्रमाणात खोकला असेल तर 2 चमचे अद्रकच्या रसामध्ये मध, चिमूटभर हळद टाकून रात्री झोपताना खावे व पाणी न पिता झोपावे. असे 3 ते 4 दिवस सलग करावे. नक्कीच आराम मिळेल. 38. डोळे निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवावेत. 39. चेहरा जास्त तेलकट असेल तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवून चेहऱ्यावरती लावा व 15 मिनिटांनी धुवा. 40. चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात पिंपल्स असतील तर न चुकता फेस वॉश केल्यानंतर टोनरचा वापर करा. नसेल तर टोनर म्हणून गुलाब जेल देखील चेहऱ्यावर लावले तरी चालेल. यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स सुटणे बंद होईल. 41. पायाच्या बोटांना चिकल्या म्हणजेच फोड्या उठल्या असतील तर त्याला खोबरेल तेलामध्ये हळद मिक्स करून रात्री झोपताना लावावे. 42. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसामध्ये काळी मिरी पावडर आणि सैंधव मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ असे 2 वेळेस दररोज 3 महिने केल्यास खूप फायदा होतो. 43. चिक्कू खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. 44. छातीत दुखत असले की डाळिंबाच्या बियांचा 3 चमचे रस खडीसाखरेसोबत घेतल्याने आराम मिळतो. 45. डोळ्याला रांजणवाडी उठली असेल तर रांजणवाडीवरती रांजणाचा काठ लावावा